कल्याणच्या मोहने परिसरात आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पथदिव्यांचं लोकार्पण करण्यात आलं। मोहनेचे शिंदे गटाचे शाखाप्रमुख रोहन कोट यांनी या कामासाठी अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला होता। त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने शांताराम पॅराडाईज येथील परिसर उजळून निघाला आहे। या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अंधार असल्याने महिलांची सुरक्षा, चोरी तसेच जनावरांचा त्रास नागरिकांना होत होता। नागरिकांना भेडसावत असणाऱ्या या समस्यांना लक्षात घेता शाखाप्रमुख रोहन कोट यांनी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून पथदिव्यांसाठी निधी मंजूर करून घेतला। शनिवारी शिवसेना पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पथदिव्यांचं लोकार्पण पार पडलं। यावेळी वैभव विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक मयूर पाटील, शाखाप्रमुख रोहन कोट यांच्यासह शिवसैनिक व महिला आघाडी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज। आत्ताच इथे आमदार विश्वनाथ भोईर यांचे पुत्र आणि युवा सेनेचे आमचे पदाधिकारी वैभव भोईर यांच्या हस्ते या पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा आता जिथे झाला। मी आपणास सांगू इच्छितो की येथील आपल्या या मोहने नगरीमध्ये पथदिव्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत होती। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी येथील शाखाप्रमुख रोहन कोट व अन्य शिवसैनिक व येथील बाकी पदाधिकारी यांनी वेळोवेळी महापालिकेला पत्रव्यवहार केला होता, तरी काही यश येत नव्हते। परंतु येथील स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आयुक्त महोदय यांची भेट घेऊन या परिसरामध्ये जी समस्या भेडसावत आहे, आपण बघत असतात। आत्ताच कोणकर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की इथे महिला फिरत असतात, अजून कालोख असल्या कारणाने इथे जनावरं असतात आणि मुलांना खेळण्यासाठी हा भाग उपलब्ध होत नाही, फिरण्यासाठी उपलब्ध होत नाही। कालोखाचे साम्राज्य असल्या कारणाने इथे मोहन प्राईड आणि अजून शांताराम प्राईड या परिसरामध्ये मला तरी वाटतं 450 फ्लॅट धारक इथे राहतात आणि ते महापालिकेचे टॅक्ससुद्धा भरतात। ही बाबसुद्धा येथील शाखाप्रमुख रोहन कोट व आमदार महोदय यांनी आयुक्त महोदयांचे निदर्शन आणून दिली। कारण आपण कर भरत असतो, त्या करामध्ये आपण स्ट्रीट लाईटचा सुद्धा टॅक्स भरत असतो, परंतु ते कर भरत असताना आपल्याला ज्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत त्या महापालिकेकडून मिळत नव्हत्या। त्याचा सतत पाठपुरावा करून आज या कामाला यश आले। आपण आता बघता हा भाग उजळून निघालेला आहे। शांताराम प्राईड सोसायटी या ठिकाणी स्ट्रीट लाईटची समस्या खूप भेडसावत होती आणि या ठिकाणी चोरीचे प्रमाण व महिलांची छेडछाड हा प्रकार मी शाखाप्रमुख या नेत्यांनी माझ्याकडे येथील स्थानिक नागरिकांनी माझ्याकडे मांडला आणि त्या सर्वांनी आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी पाठपुरावा करून आमदार महोदयांकडे आम्ही त्याचा पाठपुरावा केला। पाठपुरावा करून दादांनी आम्हाला या कामासाठी खूप मदत केली आणि त्या मदतीने आम्ही आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमची या ठिकाणी शांताराम प्राईडची या ठिकाणी दिवाळी साजरी झाल्यासारखं झालेलं आहे आणि सर्वांनी नवीन वर्षाची एक भेटच समजावी दादांकडून। आणि मी शांताराम प्राईड टाईप ABCDE च्या वतीनं रहिवासी म्हणून बोलत आहे। इथे पथदिव्याचं खूप 2-3 वर्षापासूनचं अंधार होता आहे एरियामध्ये आणि इथं संध्याकाळी दर दिवस मुलं पण खेळायला यायचे, वॉकिंगला महिला पण यायच्या, वयोवृद्ध सर्वजण यायचे, पण त्या पथदिव्यामुळे कुत्र्यांचा वगैरे खूप त्रास असायचा। तर इथे आमच्या रहिवाशांच्या सर्वांच्या माध्यमातून तसेच रोहन कोट आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आज इथं सर्व एरियामध्ये प्रकाश पाडला, त्याबद्दल मी आणि शांताराम पाटीलच्या सर्व रहिवाशांकडून त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद।